Like, subscribe, and get notified. आजूबाजूला आपण पाहत असतो व्हॅलेंटाईन डे आहे, किस डे, हग डे असे काही विविध म्हणजे पूर्वी एकच दिवस साजरा केला जातो, त्याचा आता एक आठवडा असे कार्यक्रम केले जातात. या माध्यमातून मुख्य म्हणजे कॉमर्शियलायझेशन, व्यावसायीकरण होतं, उलाढाल करणे हा भाग आहे. ते करत असताना आपल्या संस्कृतीवर प्रचंड प्रमाणात आक्रमण होतं. या दृष्टीने आपल्या संस्थेने हा उपक्रम, या कार्यात एक सहभाग संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने आणि महत्त्वाचा भाग म्हणजे मातृपितृ पूजनाचा कार्यक्रम करावा. एक दिवस मातृपितृ पूजन करून काय होणार, अनेक जण म्हणतात. खरं तर आपल्या संस्कृतीमध्ये असा विशेष नाही की एक दिवस काय करावं. आई वडिलांचं पूजन दररोज आणि रोज व्हायला पाहिजे आणि ते करणार. पण त्यासाठी जे काही आज परिणाम आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला ही संधी आहे. आताच आपण बघितलं, काही मुलांनी तयारी केली, काही मुलांनी पूजनाची तयारी केली, तिथं मुलं आली, कविता केली, तर पत्रकारांच्या माध्यमातून हा विषय संपूर्ण अनेक ठिकाणी पोहोचणार. जे जे कोण बघतील त्यांच्या मनावर हा विषय टिकवला जाईल. मातृपितृ पूजनाचा हा संस्कार असतो की मुलं जेव्हा मोठी होणार तेव्हा आपल्या पिढीला सांगतील, पुढच्या पिढीला सांगतील, आम्ही असं शाळेत जायचो त्यावेळी असे कार्यक्रम व्हायचे, शिक्षक एकत्रित यायचे, आमचे आई वडील बसायचे, आम्ही त्यांचं पूजन करायचो. हा संस्कार कधी पुसला जात नाही, तो मनावर दृढ राहतो. आणि ते कार्य या संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांच्या सगळ्यांच्या सहकार्याने केलं जात आहे आणि त्याचा परिणाम सकारात्मक दिसायला लागलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे.